विद्यार्थी मित्रांनो नमस्कार। आज आपण अंकगणितामधील विभाज्यतेच्या कसोट्या जाणून घेणार आहोत। विभाज्यतेच्या कसोट्या जाणून घेण्याच्या पूर्वी नेमकं विभाज्यता म्हणजे काय हे आपल्याला माहिती असणं आवश्यक आहे। तर पहिल्यांदा आपण याचा अर्थ समजून घेऊया। इथे पहा आपण एक भागाकार लिहिलेला आहे, जो आपण सामान्यपणे भागाकार करतो तसाच हा भागाकार आहे 36/4। 4 नवे 36 आणि बाकी राहिलेली आहे 0। आपल्या लक्षात येईल की हा वरती जो 9 आहे याला आपण भागाकार असं म्हणतो। 36 भाज्य आहे, 4 भाजक आहे आणि 0 ही बाकी आहे। हे चारही संकल्पना आपल्याला अगोदरच्या इयत्तांमध्ये झालेल्या आहेत। आता या भागाकाराचा अर्थ आपण थोडासा समजून घेऊया। 36 ला 4 ने भागल्यावर बाकी 0 येते, म्हणून 4 हा 36 चा विभाजक आहे। जेव्हा आपण 36 ला 4 ने भागतोय तेव्हा आपली बाकी 0 आली, म्हणजे 4 ने 36 ला पूर्ण भाग गेला असं आपण म्हणतो। 4 ने 36 ला निशेष भाग गेला असंही आपण म्हणतो। इथे निशेष म्हणजे काहीही शेष राहिले नाही, शिल्लक राहिले नाही या अर्थाने। तेव्हा पहिल्यांदा लक्षात घ्या, बाकी जेव्हा 0 असते तेव्हा त्याला निशेष भागही म्हणतो आपण, पूर्ण भागही म्हणतो। आणि 4 हा 36 चा विभाजक असतो जेव्हा पूर्ण भाग जातो तेव्हा। जर बाकी 0 असेल तर त्यावेळेस भाजक हा भाज्याचा विभाजक असतो, म्हणजे 4 हा 36 चा विभाजक आहे। 36 ही 4 ने विभाज्य आहे आणि 36 ही संख्या 4 ने विभाज्य आहे असं आपल्याला म्हणता येतं, कारण बाकी 0 आहे। आता आपण दुसरा भागाकार पाहूया। इथे 65/9 करायचा आहे आपल्याला। 9 7 63, बाकी 2 राहिली, या ठिकाणी भागाकार थांबला। आता आपण यांना पाहिलं की 7 भागाकार आहे, 65 भाज्य आहे, 2 बाकी आहे आणि 9 हा भाजक आहे। आता पाहूया 65 ला 9 ने भागल्यावर बाकी 0 आली नाही। येथे 9 हा 65 चा भाजक आहे परंतु विभाजक नाही। इथे लक्षात घ्या, 65 ला जेव्हा आपण 9 ने भागतोय तेव्हा बाकी शिल्लक राहते 2। वरती आपली बाकी 0 राहिली होती, इथे 2 ही बाकी राहिलेली आहे। त्यामुळे इथे 65 साठी 9 हा भाजक आहे, परंतु याला आपल्याला 65 चा विभाजक म्हणता येणार नाही। जेव्हा बाकी 0 येते तेव्हाच आपण या भाजकाला विभाजक असं म्हणतो। 65 चा विभाजक 9 हा नाही, 2 बाकी राहते। साधारणतः आपल्या लक्षात येईल की जे आपल्या पाड्यातल्या संख्या आहेत, म्हणजे 9च्या पाड्यामध्ये 65 नाही, ज्या पाड्यातल्या संख्या असतात एखाद्या संख्येच्या, त्या सर्व संख्या या विभाज्य असतात त्या संख्येने। इथे बाकी 2 राहते, त्यामुळे 9 हा 65 चा विभाजक नाही, हे व्यवस्थित लक्षात घ्या। आणि दुसरं या भागाकाराशी संबंधित आपल्याला लक्षात यायचे, 65 ही 9 ने विभाज्य संख्या नाही। आणि दुसरी गोष्ट म्हणजे 65 9 ने विभाज्य नाही, कारण बाकी 0 आलेली नाही। तेव्हा जर बाकी 0 असेल तरच आपण त्याला विभाज्य संख्या म्हणतो भाज्याला, म्हणजे इथं 65 ही 9 ने विभाज्य संख्या नाही। आता इथे आपण भागाकार करून संख्या विभाज्य आहे की नाही पाहिली। आपल्याला मिळालं 36 4 ने विभाज्य आहे, 65 9 ने विभाज्य नाही। परंतु प्रत्येक वेळी आपण भागाकार करून जर विभाज्यता शोधत बसलो तर आपल्याला खूप वेळ जाईल आणि काही स्पर्धा परीक्षांमध्ये, शिष्यवृत्ती परीक्षेमध्ये आपल्याला कमी वेळात उदाहरणं सोडवायची असतात। अशा वेळी एखादी संख्या दुसऱ्या संख्येने विभाज्य आहे की नाही हे पाहण्यासाठी ज्या अटींचा आपण उपयोग करतो त्यांना विभाज्यतेच्या कसोट्या असं म्हणतात। म्हणजे एखादी संख्या दुसऱ्या संख्येने विभाज्य आहे की नाही हे प्रत्यक्ष भागाकार न करता या विभाज्यतेच्या कसोट्यांच्या साहाय्याने आपल्याला ठरवता येतं। आता या कसोट्या काय आहेत ते आपण पाहूया। पहिल्यांदा 2 ची कसोटी पाहूया। म्हणजे एखादी संख्या 2 ने विभाज्य आहे की नाही हे भागाकार न करता कसं ठरवायचं। ज्या संख्येच्या एकक स्थानी 0 2 4 6 8 हे अंक असतात त्या संख्येला 2 ने निशेष भाग जातो। 2 ची कसोटी अतिशय सोपी आहे, समसंख्या साधारण। म्हणजे बघा इथे जर आपण संख्या पाहिल्या तर 2 ने विभाज्य संख्या कोणत्या येतील, 400 8922 6756 8998 9992 आणि 550। या सर्व संख्यांचं वैशिष्ट्य असं आहे की यांच्या एकक स्थानी 0 2 6 8 2 0
म्हणजे या संख्यांपैकी एखादी संख्या आहे 0, 2, 4, 6, 8. जर एकक स्थानी यापैकी कोणतीही संख्या असेल तर पुढच्या संख्यांचा विचार न करता लक्षात घ्यायचं की या 2ने विभाज्य संख्या आहे, त्यांना सगळ्यांना 2ने पूर्ण भाग जाणार. आणि मग यावरूनच आपण भाग न जाणाऱ्या अविभाज्य संख्या सुद्धा ठरवू शकतो, ज्यांच्या एकक स्थानी 1, 3, 5, 7, 9 हे असतील. 1, 3, 7, 5, 9, 1 अशा ज्या संख्या असतील ह्या सर्व 2ने अविभाज्य संख्या आहेत. तेव्हा 2ची कसोटी लक्षात ठेवायची. एकक स्थानी 0, 2, 4, 6, 8 ह्या संख्या असतील तर त्या संख्या 2ने विभाज्य असतात. 3ची कसोटी पाहूया. 3च्या कसोटीमध्ये ज्या संख्येतील अंकाच्या बेरजेला 3ने भाग जातो त्या संख्येला 3ने निशेष भाग जातो. म्हणजे काय, तर इथे एक संख्या आहे 777. यातील अंकांची बेरीज करायची आहे, त्यांच्या स्थानिक किमतीचा विचार करायचा नाही. 7, 7, 7, 7, 7 त्रिक 21 यांची अंकांची बेरीज झाली 21. आता 21 3ने विभाज्य आहे का? आहे. 3, 7, 21 म्हणजे 777ला सुद्धा 3ने भाग जातो. असंच या सर्व संख्यांचं आहे. ही एक उदाहरण पाहूया. 6, 7, 8, 9 यांची बेरीज 6 आणि 7 13, 13 आणि 8 21, 21 आणि 9 30, 30ला 3ने भाग जातो. 3 10 30, त्यामुळे 6789ला सुद्धा 3ने भाग जातो. अशा तऱ्हेने कितीही मोठी संख्या असो, स्थानिक किमतीचा विचार न करता दर्शनी किमतींची म्हणजे त्या अंकांची फक्त आपल्याला बेरीज करायची आहे. त्या बेरजेला 3ने भाग जातो का पाहायचं. जर 3ने भाग त्या बेरजेला जात असेल तर प्रत्यक्ष त्या संख्येला सुद्धा 3ने पूर्ण भाग जातो. मग 3ने अविभाज्य संख्या कोणत्या असतील, तर अशा संख्या की ज्यांच्या अंकांची बेरीजेला 3ने भाग जात नाही. उदाहरणार्थ इथे पाहूया 8 आणि 7 15, 15 आणि 4 19, 19ला 3ने भाग जात नाही, त्यामुळं 8740ला सुद्धा 3ने भाग जाणार नाही. अशा सर्व संख्या ज्या आहेत त्या 3ने अविभाज्य असतात. 4ची कसोटी पाहूया. ज्या संख्येच्या दशक व एकक स्थानच्या अंकांनी मिळून तयार झालेल्या संख्येला 4ने भाग जात असेल तर त्या संख्येला 4ने निशेष भाग जातो. म्हणजे दिलेली जी संख्या आहे त्यातील दशक व एकक, इथे दशक व एकक मिळून 36 होतात. 48, 72, 40, 76, 80. फक्त ह्या दोघांचा विचार करायचा आहे. यांना जर 4ने भाग जात असेल, इथे भाग जातो बघा 4 9 36, 4 1 4, 4 2 8, 4 1 4, 4 8 32. शेवटचे दोन अंक दशक व एकक यांना जर 4ने भाग जात असेल तर या पूर्ण संख्येलाही 4ने भाग जातो. अशी 4ची कसोटी आहे. इथे अविभाज्य कोणते येतील मग, ज्यांच्या दशक व एकक मिळून होणाऱ्या संख्येला 4ने भाग जात. 39ला 4ने भाग जात नाही, 71ला 4ने भाग जात नाही, 14ला 4ने भाग जात नाही, त्यामुळे मग 23,414लाही भाग जाणार नाही, 671लाही नाही आणि 839लाही नाही. अशा तऱ्हेने 4ची कसोटी आहे. पुढे पाहूया 5ची कसोटी पाहूया. ज्या संख्येच्या एकक स्थानी 5 किंवा 0 हा अंक असतो त्या संख्येला 5ने पूर्ण भाग जातो. 5ची कसोटी 2 प्रमाणेच आहे. एकक पाहायचं आहे पण एककामध्ये 5 किंवा 0 हवा. बघा 5, 5, 0, 5, 5, 0 या सर्व संख्यांना 5ने भाग जातो. 0 किंवा 5 एकक स्थानी हवा. अविभाज्य संख्या 5ने कोणत्या असतील मग, जिथे 0 आणि 5 यांच्या व्यतिरिक्त संख्या असतील. 2, 8, 3, 9, 6, 9 असे एकक स्थानी 5 व 0 यांच्या व्यतिरिक्त संख्या असतील त्या सर्वांना 5ने भाग जात नाही. ही 5ची कसोटी आहे. 6ची कसोटी पाहूया. ज्या संख्यांना 2ने आणि 3ने निशेष भाग जातो त्या संख्यांना 6ने निशेष भाग जातो. 6ने पूर्ण भाग जाणारी कोणतीही संख्या समसंख्या असते. इथे लक्षात घ्यायचे 6ची स्वतंत्र अशी कसोटी नाही. 6 म्हणजेच 2 गुणिले 3 असतो. यावरून ज्या संख्यांना 2ने व 3ने पूर्ण भाग जात असेल दोघांनीही त्यांना 6ने निशेष भाग जातो. फक्त 2ने गेला 3ने जात नसेल तर 6ने भाग जाणार नाही, किंवा 3ने जातोय 2ने जात नाही अशा संख्येला सुद्धा 6ने भाग जाणार नाही. म्हणजेच 6ने विभाज्य संख्या अशा असतील की ज्यांना 2ने भाग जातो, म्हणजे एकक स्थानी 2, 0, 2, 4, 6, 8 हवेत आणि त्या अंकाच्या बेरजेला 3ने भाग गेला पाहिजे. आणि इथे एक लक्षात ठेवण्यासारखी गोष्ट म्हणजे
6ने पूर्ण भाग जाणारी कोणतीही संख्या ही समसंख्या असते, कारण आपल्याला तिला 2ने पण भाग जाणं आवश्यक असतं आणि 2ने फक्त समसंख्यांना भाग जातो. त्यामुळे जर समसंख्या नसेल तर तिला 6ने भाग जाणारच नाही. मग समसंख्या नसेल अशा वेळी तिची अंकांची बेरीज करायची आपल्याला गरज नाही, कारण समसंख्या नाही म्हणजे 2ने भाग जात नाही, म्हणजेच ती संख्या 6ने सुद्धा विभाज्य नाही. हे लक्षात घेऊन 6ची कसोटी वापरायची आहे. पुढे पहा 7ची कसोटी. ज्या संख्येतील शतक, दशक व एकक स्थानचे अंक मिळून तयार होणारी संख्या आणि डावीकडील उरलेल्या अंकांनी तयार होणारी संख्या यांच्यातील फरकाला 7ने पूर्ण भाग जातो, त्या संख्येला 7ने पूर्ण भाग जातो. 7ची कसोटी बघा आपण वापरून पाहूया. इथे एक संख्या आहे 3,45,213. आता आपल्याला शतक, दशक व एकक या तिघांची मिळून संख्या बाजूला लिहायची. शतक, दशक, एकक मिळून होणारी संख्या आहे 213. या संख्येतली आहे 795. या संख्येतली आहे 935. या संख्येतली आहे 706. आता ही लिहिल्यानंतर उरलेल्या ज्या संख्या आहेत ती मिळून होणारी संख्या बाजूला लिहायची. यातील 213 इकडे लिहिला, उरले 345 ते इथे लिहिले, इथले उरले 234 इकडे लिहिले, इथे उरले 18, इथे उरले 482 ते इकडे लिहिले. तर यांची आपल्याला वजाबाकी करायची आहे, फरक काढायचा आहे, मोठ्यातून छोटा वजा करायचा आहे. इथे मोठ्यातून छोटा वजा केला 132, याच्यात मोठ्यातून छोटा वजा केला 561, इथे मोठ्यातून छोटा वजा केला 917, इथेही मोठ्यातून छोटा वजा केला 224. आता हा जो फरक आहे या फरकाला 7ने पूर्ण भाग जातो का पाहायचं. अर्थात ही खूप मोठ्या संख्यांच्या बाबतीत आपल्याला ही कसोटी वापरता येणार आहे. जर 3 अंकी संख्या असेल तर आपल्याला डायरेक्टली त्या 3 अंकी संख्येलाच भाग देऊन पाहावं लागणार आहे. तर इथे आपल्याला या संख्यांना 132ला 7ने भाग जात नाही, त्यामुळे या पूर्ण संख्येला सुद्धा 7ने भाग जात नाही. 561ला 7ने पूर्ण भाग जात नाही, त्यामुळे या पूर्ण संख्येला सुद्धा भाग जात नाही. 917ला 7ने भाग जातोय, त्यामुळे आपल्याला 18,935ला सुद्धा 7ने भाग जातो असं म्हणता येतं. इथे 224ला सुद्धा 7ने भाग जातोय, त्यामुळे 4,82,706 या संख्येला 7ने भाग जातो असं आपण म्हणू शकतो. अशा तऱ्हेने ही 7ची कसोटी आहे. 8ची कसोटी पाहूया. ज्या संख्येतील शतक, दशक, एकक स्थानच्या अंकांनी तयार होणाऱ्या संख्येला 8ने पूर्ण भाग जातो, त्या संख्येला 8ने पूर्ण भाग जातो. दिलेल्या संख्येतील शतक, दशक, एकक ही संख्या बाजूला लिहून घ्यायची आणि या संख्येला जर पूर्ण भाग जात असेल 8ने तर या पूर्ण संख्येला भाग जातो. इथे 884ला 8ने पूर्ण भाग जात नाही, त्यामुळे या पूर्ण संख्येला सुद्धा 8ने भाग जात नाही. 928ला 8ने पूर्ण भाग जातो, त्यामुळे 87,928ला 8ने पूर्ण भाग जातो. अशा तऱ्हेने इथे बघा, इथे शतक 0 आहे, त्यामुळे आपण दशक, एकक इथे लिहिलेले आहेत. 48ला 8ने पूर्ण भाग जातो, त्यामुळे 3,57,048 या पूर्ण संख्येला सुद्धा 8ने भाग जातो. इथे 382 आहेत, शेवटचे 3 अंक मिळून होणारी संख्या. 382ला 8ने भाग जात नाही, त्यामुळे या पूर्ण संख्येला 8ने भाग जात नाही. इथे 896 आहे, 896ला 8ने भाग जातो, त्यामुळे या पूर्ण संख्येला सुद्धा 8ने पूर्ण भाग जातो. पुढील कसोटी पाहूया. 9ची कसोटी. ज्या संख्येतील अंकांच्या बेरजेला 9ने निशेष भाग जातो, त्या संख्येला 9ने पूर्ण भाग जातो. अगदी 3च्या कसोटीप्रमाणेच ही 9ची कसोटी आहे. संख्येमधील अंकांची बेरीज करायची आहे. इथे बेरीज झाली 28. 28ला 9ने भाग जात नाही, त्यामुळे या संख्येला 9ने पूर्ण भाग जात नाही. इथे बेरीज आली 17. इथे सुद्धा 17ला भाग जात नाही, त्यामुळे 4,850ला 9ने पूर्ण भाग जात नाही. 11,455 म्हणजे 1 आणि 1 2, 2 आणि 4 6, 6 आणि 5 11, 11 आणि 5 16, बेरीज झाली 16. 16ला 9ने भाग जात नाही, त्यामुळे या पूर्ण संख्येला 9ने भाग जाणार नाही. इथे बेरीज आली 36. 36ला भाग जातो, 9 चौक 36, त्यामुळे या पूर्ण संख्येला सुद्धा 9ने पूर्ण भाग जाईल. इथे बेरीज आली 18. 18ला 9ने पूर्ण भाग जातो, त्यामुळे 369ला सुद्धा 9ने पूर्ण भाग जाईल. अशी 9ची कसोटी अगदी 3 प्रमाणे आहे. 10ची कसोटी अतिशय सोपी आहे. ज्या संख्येच्या एकक स्थानी 0 हा अंक असतो, त्या संख्येला 10ने पूर्ण भाग जातो.
उदाहरणार्थ 70, 500, 900, 10च्या पटीतील संख्या यांना 10ने पूर्ण भाग जात असतो. 11ची कसोटी पहा. ज्या संख्येतील समस्थानच्या अंकांची बेरीज आणि विषम स्थानच्या अंकांची बेरीज यांच्या फरकाला 11ने पूर्ण भाग जातो त्या संख्येला 11ने पूर्ण भाग जातो. व्यवस्थित समजून घ्या. इथे एक संख्या आपण घेतली 2,34,591. हिच्या समस्थानच्या अंकांची बेरीज पहिल्यांदा पाहिजे. समस्थानं कोणती येतील? 9, 9 आणि 4 13, 13 आणि 2 5, म्हणजे 2, 4 आणि 6 क्रमांकाच्या संख्या. 9, 4, 13, 13 आणि 2 15. विषम स्थानच्या अंकांची बेरीज येईल 1, 1 आणि 5 6, 6 आणि 3 9, म्हणजे पहिलं स्थान, तिसरं स्थान, पाचवं स्थान यांची बेरीज आली 9. दुसरं स्थान, चौथं स्थान आणि 6वं स्थान या समस्थानांची बेरीज आली 15. 15 मधून 9 गेले, राहिले 6. 6ला 11ने भाग जात नाही, त्यामुळे या पूर्ण संख्येला 11ने भाग जात नाही. अशाच तऱ्हेने इथे समस्थानच्या अंकांची बेरीज केली आहे, इकडे विषम स्थानच्या अंकांची बेरीज केली आहे. लक्षात ठेवा, विषम स्थान म्हणजे 1, 3, 5, समस्थान म्हणजे 2, 4, पुढे असेल तर 6. अशा तऱ्हेने आपल्याला या बेरजा करायच्या. इथे 6 आणि 17 आले, यांच्यातला फरक आहे 11. 11 एके 11 असा याला भाग जातो, त्यामुळे 63,536 या संख्येला 11ने पूर्ण भाग जातो. इथे 4 आणि 15 पुन्हा बेरीज आली, फरक आला 11. इथे 11ला पूर्ण भाग जातो, त्यामुळे 53,416ला सुद्धा 11ने पूर्ण भाग जातो. इथे 10 आणि 9 यांच्यातला फरक आला 1. इथे 1ला 11ने भाग जात नाही, त्यामुळे 17,623ला 11ने भाग जात नाही. आता इथे बघा, दोन्हीकडे 6 6 आलेले. समस्थानच्या अंकांची बेरीज सुद्धा 6 आहे, विषम स्थानच्या अंकांची बेरीज सुद्धा 6 आहे. फरक आला 0. तर जेव्हा 11ने भाग जाणारी संख्या येते तेव्हा या संख्येला 11ने भाग जात असतो. त्याचप्रमाणे जेव्हा फरक 0 येतो तेव्हा सुद्धा 11ने भाग जात असतो. म्हणून इथे लिहिले फरक 0 असेल तरी 11ने पूर्ण भाग जातो. तेव्हा इथे फरक 0 आल्यामुळे 12,243 या संख्येला जर आपण 11ने भागलं तर आपल्याला बाकी 0 मिळेल, याला 11ने पूर्ण भाग जाईल. अशी 11ची कसोटी आहे. 12ची कसोटी बघा. ज्या संख्येला 3 व 4ने पूर्ण भाग जातो त्या संख्येला 12ने पूर्ण भाग जातो. ज्याप्रमाणे 6ची कसोटी पाहताना आपण बेत्रिक 6, त्यामुळे 2 व 3ने पूर्ण भाग जाणाऱ्या संख्या या 6ने सुद्धा विभाज्य असतात. तसंच इथे 12च्या बाबतीत आहे. 3 व 4 यांनी जर पूर्ण भाग जात असेल तर 12ने पूर्ण भाग जातो. 3ची कसोटी आपल्याला ठाऊक आहे, अंकांची बेरीज, आणि 4ची कसोटी ठाऊक आहे, शेवटचे 2 अंक यांना भाग जात असेल तर ते पाहायचं. आणि 3 व 4ने जर पूर्ण भाग जात असेल तर त्या संख्येला 12ने सुद्धा पूर्ण भाग जातो. अशीच कसोटी 15ची सुद्धा आहे. 3 व 5ने पूर्ण भाग जातो, त्यांना 15ने भाग जातो. म्हणजे 15चे 3 व 5 हे अवयव आहेत. या दोघांनी भाग जाणाऱ्या संख्येला 15ने निश्चित भाग जातो. इथे आपल्याला 3ची कसोटी माहिती आहे, तिघांची बेरीज करायची या ठिकाणी. आणि 5ची कसोटी आपल्याला माहिती आहे, 0 किंवा 5 एकक स्थानी असतो. अशा तऱ्हेने आपल्याला 14ची कसोटी सुद्धा बनवता येईल. 7 व 2 या दोघांनी भाग जाणाऱ्या संख्येला 14ने सुद्धा पूर्ण भाग जातो. इथे आपण साधारणतः 15 पर्यंतच्या कसोट्या पाहिलेल्या आहेत. आता आपण ज्या विभाज्यतेच्या कसोट्या पाहिल्या त्यांना आपण काही गट करून लक्षात ठेवण्यासाठी सोपं करू शकतो. ते कसे करता येईल ते पहा. 2, 5 व 10 यांची विभाज्यतेच्या कसोटीमध्ये आपल्याला एकक स्थानचा अंक पाहायचा असतो. 2 साठी एकक स्थानी 0, 2, 4, 6, 8 असेल त्या संख्यांना 2ने भाग जातो. 5 साठी 0 व 5 आणि 10 साठी एकक स्थानी 0 लागतो. तर ह्या 3 संख्यांची जी विभाज्यतेची कसोटी आहे ती एकक स्थानाच्या संदर्भात आहे. दुसरा गट आहे 3 व 9चा. या दोघांच्याही बाबतीत कसोटीचा संदर्भ आहे संख्येतील अंकांची बेरीज. दिलेल्या संख्येतील अंकांच्या बेरजेला 3ने भाग गेला तर दिलेल्या संख्येलाही 3ने भाग जातो. आणि तशीच कसोटी 9च्या संदर्भात सुद्धा आहे. त्यामुळे दुसरा गट 3 व 9चा होईल. इथे आपला कसोटी संदर्भ असतो संख्येतील अंकांची बेरीज. पुढचा गट आहे 4 व 8चा. इथे कसोटी संदर्भ असतो अंकांचे गट. 4साठी शेवटच्या 2 संख्या
दशक व एकक स्थानच्या त्यांना जर पूर्ण भाग जात असेल तर दिलेल्या संख्येला 4 पूर्ण भाग जातो आणि 8 साठी शतक, दशक व एकक या 3 संख्यांचा गट त्याला जर 8 पूर्ण भाग गेला तर दिलेल्या संख्येला पूर्ण भाग जात असतो. त्यामुळे या दोघांच्या बाबतीत कसोटीचा संदर्भ आहे अंकांचा गट. 7 व 11 या 2 संख्यांच्या बाबतीत कसोटीचा संदर्भ आहे अंकांचे गट करून त्यांचा फरक काढायचा. 7 साठी आपण शतक, दशक, एकक बाजूला काढतो आणि उरलेल्या संख्या बाजूला काढतो. त्यांच्यातील फरकाला 7 भाग जातो का चेक करतो. आणि 11 साठी आपण समस्थानच्या अंकांची बेरीज, विषम स्थानच्या अंकांची बेरीज असे 2 गट करतो आणि त्यांच्या फरकाला 11 भाग जातो का पाहतो. अशा तऱ्हेने 7 व 11 यांच्या कसोटीचा संदर्भ अंकांच्या गटातील फरक हा असतो. उरले 6, 12 व 15 यांच्या संदर्भामध्ये यांचे जे अवयव आहेत, 6चे अवयव 3 व 2, 12चे अवयव 4 व 3, 5चे अवयव 5 व 3 यांनी जर भाग जात असेल तर यांनी सुद्धा त्या संख्यांना भाग जातो. त्यामुळे 6, 12 व 15 यांच्या कसोटीचा संदर्भ आहे अवयवांची विभाज्यता तपासायची आपल्याला. म्हणजे 6 भाग जातो का पाहायचा असेल तर 3 व 2 भाग जातो का पाहायचं, 12 भाग जातोय का पाहायचा असेल तर 4 व 3 भाग जातोय का पाहायचं आणि 15 भाग जातोय का हे पाहायचं असेल तर 5 व 3 भाग जातोय का हे पाहायचं. अशा तऱ्हेने हा एक तक्ता आपण बनवलेला आहे, एक सारणी बनवली आहे आणि सारणी जर आपण लक्षात ठेवली तर कोणत्याही संख्येची विभाज्यता आपण सहजपणे तपासू शकतो आणि सर्व तऱ्हेच्या स्पर्धा परीक्षांमध्ये या घटकाचा आपल्याला खूप उपयोग होत असतो. याचा तुम्ही सर्वांनी व्यवस्थित सराव करा. धन्यवाद.